तर वसीमजी बुबेर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय अगदस बुबेर यांच्या शुभ हस्ते। 2 दिवसानंतर ते एका पवित्र कार्यासाठी म्हणजे हजला जाणार आहेत, बुमरा करण्यासाठी जाणार आहेत। आम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना। अगदस बुबेर यांच्या हस्ते वसीम बुबेर यांचा यथोचित मान सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांना उमरासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय। समीर खतीब त्यांच्या सर्वांशी श्रीमंत संबंधाचे असलेले समीर खतीब यांना सुद्धा सन्मानित केलं जाते। जुन्ने बोल दे अपड़ी के ऊपर ध्यान दे। हट रे हट, अपड़ी के ऊपर ध्यान दे। किधर है ना, तू इधर खड़े रहे ना। हम सब करने, तुम लोग क्या खाली खेलेंगे क्या? कब सुबह तू गया था, आखा ध्यान नहीं दिया मैंने 1 बजे तक। कौन बोल रहे हैं? अभी बोलने कौन जाएगा? बोला सुनता नहीं, तो इधर ही दे। सुनता है जिसको तुम्ही मला जर अधिकार दिले ना, मला सगळ्यांना सुद्धा मंडळाकडून जो बॉल दिला जाईल तोच घ्यावा लागेल। बोल सकते हो, बोल सकते, लेकिन बोल सकते हो, बोलो। तुमचेच लोक माझ्यावर उपटले, किसके बोलाय बोलणे मॅच सलामीची जोडी मैदानामध्ये मॅन इन टच, मॅन इन फॉर्म, उंचपुरा नबील मुल्ला आणि त्याच्यासोबत साईराज खतीब। नबील मुल्ला पापा मुल्ला यांचे बेटे, साईराज खतीब रऊफ खतीब यांचे बेटे। सलामीची जोडी मैदानामध्ये यसार के नारा, फैजान मेमन के तरफ से ऑल दी बेस्ट। वसीम बुबेरे जी जो उम्रा के लिए जा रहे हैं, हमारी तरफ से पूरे दर्शकों की तरफ से आपका जो सफ़र है, आपला प्रवास सुखाचा हो, शांतिपूर्ण हो। या स्पर्धेसाठी कैफीजी लोणबाल यांचं सुद्धा फार मोठं योगदान लाभलेलं या परिसरातील नव्हे तर पालघर जिल्ह्यामधलं एक ज्येष्ठ समाजसेवक, एक दानशूर व्यक्तिमत्व कैफी लोणबाल त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आणि तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीनं या दानशूर व्यक्तिमत्व कैफी लोणबाल साहेबांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा। नबील येतोय, त्याच्या जोडीला साईराज आणि पहिलं षटक टाकण्यासाठी ॲज युजुअल राज दळवी। चांगला दाढी मिशा फुटलेलाच पाठवा हो। हा, बाल कामगार पाठवला तर चालणार नाही, पेनल्टी लावू। बाल कामगार चालणार नाही, दाढी मिशा फुटलेला सदण्यात 18 वर्षाचा पोरगा चालेल। तर पहिलं षटक पॉवर प्ले 3 षटकांचा असेल, 1 षटकाचा पॉवर प्ले असेल। सामना 3 षटकांचा असेल, 3 गोलंदाज वापरावे लागतील। पहिलं षटक टाकण्यासाठी ॲज युजर राज दळवी डीकेपी पावनीपाडा संघाचा वेगवान गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय। खेळण्यासाठी उंचपुरा आणि सकाळपासून ज्याच्या बॅटिंगमधनं धावांचा पाऊस पडतो असा नबील मुल्ला। बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र धावबाद करण्याची एक संधी होती। निर्धाव चेंडू वसीम बुबेरे इनके जानिब से हर सिक्सर को 100 रुपये का नगद इनाम। पहिला चेंडू निर्धाव, राज दळवी यांचा पुढचा चेंडू राईट आमोद विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा। नबील मुल्ला धावांचं मशीन, द रन मशीन। यावेळेला मात्र दोन्ही चेंडूला शांत ठेवलंय तर राज दळवी यांनी। मंगेश बाईत पुन्हा येत आहेत, मला वाटते दुसरा जेवणाचा हप्ता करून आलीत की काय, नाही ना। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर, धाव अवांतर। यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी हुसेन भाबे आणि मखदूम मुल्ला। खड़क ना
मखदूमॅन हुसेन जोडगोळी वेलदान बहुत अच्छे जबरदस्त गोलंदाजी पुन्हा चेंडू निर्धाव पडतोय. आतापर्यंत मला वाटते 4 चेंडू टाकून झालेत आणि एकच धाव झालेली आहे. नपी तुली कसी हुई सदी हुई घातक गेंदबाजी चिवट तिखट मारा काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. नपी तुली सती हुई घातक गेंदबाजी नबील मुल्ला यांना काही करू दिले नाही. या 3 चेंडूमध्ये शांत ठेवलेला आहे. षटकातला पुढचा चेंडू राज दळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. उद्या अरबाज भुरे यांचा वाढदिवस आहे आणि इथं अरबाज भुरे यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम दर्शकों को बकरे के गोश्त का मटन खिलाएगा. वाह 15 किलो का बकरा. सब लोगों को आम दावत है आइए और खाना ले जाइए. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल. नबील मुल्ला सारखं धावांचं मशीन थंडावलेलं आहे. पूर्ण लॉकडाऊन केलेलं आहे. नबील मुल्लाला जराही संधी दिलेली नाही. अगोदरच्या सामन्यामध्ये 40 धावांची स्फोटक खेळी करणारा नबील मुल्ला पूर्णपणे नामोहरम केलं जात आहे राज दळवी याच्याकडनं. ती बॅटरी बंद करा रे मोटरसायकलची. आणि यावेळेला मात्र लंबाचे दूर गगन की छा में 5 चेंडू निर्धाव केल्यानंतर आलेला हा पहिला षटकार आणि धावसंख्या 7 वर. षटकार मारल्याबरोबर SR के नारा संघाचे जे समर्थक त्यांच्या जीवात जीव आलेला आहे. लाईनमॅन मामू खूप मेहनत करत आहेत. 100 रुपयाचं रोख बक्षीस वसीम बुबेरे यांच्याकडनं आलेले आहेत नबील मुल्लांसाठी. लाईनमन फक्त एकच दिसतोय कोण मामू. बाकी कुठंच दिसत नाही कोणी आहे. संध्याकाळी मात्र जर पगारासाठी जर आले तर फक्त मामूलाच पगार दिला जाईल. गोलंदाजाचं नाव मनोज दळवी. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. साईराज खतीब येतोय. अविनाश दळवी. मनोज येतोय का मनोज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू यष्टीरक्षक सधने सानेला गुंगारा देतोय आणि चेंडू जातोय वाईड प्लस डिक्लरच्या 2 अशा एकंदरीत 3 धावांनी धावसंख्या बिनबाद 10. दहा. पुण्याच्या एकदा मनोज. पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा. एकंदरीत 3 धावा आलेल्या आहेत. पुण्याच्या एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला झेल उडतोय आणि साईराज खाती पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा अपयशी. आणि खेळण्यासाठी 95 जर्सीचा घातलेला खेळाडू 95 नंबर जर्सी इबाद. नवीन फलंदाज इबाद. साईराज होतोय बाद आणि मैदानात जातो इबाद. बाईक काढा रे बाहेर बाबांनो. बघायची मॅच आहे की जायचं आहे पटकन जाऊन तरी या. पुढचा चेंडू जोरकस मारला जातो. 1 रन पडून काढली जाते. एकापेक्षा जास्त काय मिळत नाही. धावसंख्या जाऊन बोलली ती 1 बाद 8 का. धावसंख्या 11 बरोबर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
पुन्हा एकदा चेंडू पायामधला चेंडू मारला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूचं. वा अचूक. लालू तेजस चौधरी उर्फ लालू यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/15 13 धावसंख्या 13. पुन्हा एकदा मनोज. थोडंसं महागडं षटक ठरतंय. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. आठ चेंडू मधले जवळजवळ 6 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. डॉट बॉल. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आणि फलंदाज बाद. पहिला झाला साईराज खतीब बाद. त्यानंतर आला इबाद. तर बाद झालाय नबील. त्यानंतर नवीन फलंदाज कोण जातोय? अकमल मिनी हुंडो. अकमल. नवीन फलंदाज अकमल. गोलंदाजीसाठी अजूनही मनोज. लेफ्ट आर्म राउंड विकेट. भरपूर म्हणजे उठवत नाही त्यांना. कोणाला? सूरज सद्दाम. रिव्ह्यू घ्या. कसला रिव्ह्यू? न्यू बॉल. नो बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिक्लेअर 2 धावा आहेत ना. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 15 षटक संपलं. षटक संपलंय. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतो? तिसरं षटक महेश गावित. रकीब बुरे यांचं असं म्हणणं आहे पब्लिकला का हुल्लडबाजी करू नका. तुम्ही हुल्लडबाजी केली का रफिक बुरे यांच्या लेखणीवर परिणाम होतोय. पब्लिक ओरडली का रकीब बुरेच्या लेखणीमध्ये फरक पडतो. गोंधळ उडतो त्यांचा. कन्फ्यूज होत आहेत. दिलान घबराट होते त्यांच्या. पुढचा चेंडू. यावेळेला जोरका चेंडू मारला जातो. 1 रन भरून काढले ते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2/16. सूरज कुठे आहेत? बघा तिकडे. जेवता जेवता झोपलेत का? पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एसटी रक्षकाला गुंगारा. गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धाव संख्या जाऊन पोचते 22च्या रूपानं 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. याला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. इबाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंगल ठेवू शकतो का बघूया. आणि इबाद बाद होत आहेत. इबाद झालाय बाद. धाव संख्या जाऊन पोचली ती 18. 3 बाद 18. नवीन फलंदाज कोण येतोय? साजेब.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय साजेब, गोलंदाज महेश गावित, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरकस फटका, 1 रन भरून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट देऊ शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 19. व्हॉलीबॉलचे दादा खेळाडू दादा भुरे यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. लंबाचे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. 3 बाद 25. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र षटक संपल्याची उद्घोषणा. निर्धाव चेंडू. धावसंख्या जाऊन पोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 बाद 25 जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान. 26 टार्गेट. 18 चेंडू आणि 26 धावा. एफडीसी कुडूस विरुद्ध दिनकर पाडा. एफडीसी कुडूस दिनकर पाडा. करू नबील मुल्ला का वो इनाम है ना सर. ये सागर बाबू. एफडीसी कुडूस आणि दिनकर पाडा आलेत का? दिनकर पाडा कर्णधार. वसीम उबेर आइए आपके शुभ हस्त नाणेफेक केली जाईल. समीर खतीब. दिनकर पाडा संघ. दिनकर पाडा या कर्णधार धावत या. एक तरफ है अल्ताफ मुंडे, दूसरी तरफ है जफर मुंडे. या दिनकर पाडा या. अल्ताफ काय हो सर. एफडीसी कुडूस वन द टॉस. काय 1 मिनट. टॉस का बॉस आहे ये. बॅटिंग. ऑल दी बेस्ट. तर न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. एफडीसी कुडूस सामना 3 षटकांचा होईल. वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू सिद्दीक भाबे सर. धन्यवाद सदानंद सर. आइए दोस्तों लौट चलते हैं सुहानी शाम की और अब शाम शुरू हो चुकी है और आप सभी का हार्दिक स्वागत है डिंग डोंग स्पोर्ट्स क्लब अकदस बुबेरे. डिंग डोंग स्पोर्ट्स क्लब आयोजित वडोली ट्रॉफी 2025 में 26 का लक्ष्य रखा है. बावनीपाड़ा के सामने टीम एसआर के नारे ने. दोनों अपना राज दलवी और सागर दलवी
राज दलवी और सागर दलवी दोनों ओपनर बीच मैदान पे गेंदबाजी के लिए सहराज खतीब को लगाया गया है। सहराज खतीब, पहली गेंद बढ़िया गेंद थी, आगे रखी भी गेंद थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे। देखिए इस तरह की गेंद पर आप गेंदबाज को आड़े हाथों नहीं ले सकते। वडोली की ये सुहानी शाम आप सभी के नाम, अकदस बुबेरे की ये सुहानी शाम आप सभी के नाम। खुद से मैंने प्यार तुम्हारे लिए किया, गम को गले का हार तुम्हारे लिए किया, तुम लौट के न आए किसी शाम को, मगर हर शाम इंतज़ार तुम्हारे लिए किया। और दो शामें आपके सामने रहेंगी। इस मर्तबा पिकअप शॉट है और गेंद निकल गई है स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर। गजब का शॉट, 6 रन। राज, इस शॉट को देख के हम कह सकते हैं वाह ताज नहीं वाह राज। क्या पिकअप शॉट खेला था राज दलवी ने। सहराज खतीब फिर से इनसाइड आउट खेला है, गेंद पॉइंट की तरफ जा रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाके उससे रोका है। 2 रन स्कोर में आ रहते हुए पौनी पाड़ा का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। 8 रन बिना किसी विकेट के। लक्ष्य है 26 रनों का 3 ओवर में। इसके बाद 3 मैचेस और खेलने हैं। अगला मैच कुडूस बनाम दिनकर पाड़ा। बढ़िया शॉट है, व्हाट अ स्ट्रोक, सीधा डगआउट में, बेहतरीन एक्स्ट्रा कवर ड्राइव, टाइमिंग अफलातून, फॉलो थ्रू उससे बढ़ के गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं राज दलवी। बॉलिंग भी गजब की है। कुल मिलाकर रन बने 14। वसीम बुबेरे ने इस शॉट के लिए 100 रुपये का इनाम राज दलवी को दिया है। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट, 6 रन। वाह, 100 रुपया। राज दलवी सिक्सर पे सिक्सर जड़ रहे हैं और 200 रुपये के 2 शॉट के लिए इनाम वसीम बुबेरे की तरफ से आए हैं। 20 रन हो चुके हैं। कमर तोड़ दिए गेंदबाजी की नारे की। नारे के वारे नहीं हो पा रहे हैं, बल्कि खसारे हो रहे हैं। कमाल की बल्लेबाजी राज दलवी। फिर पिकअप शॉट है, फिर गेंद मैदान के बाहर, अंपायर का इशारा पहले बाउंस पे। 1 ओवर में लूट लिया है सहराज को। एक ही ओवर में मैच समाप्त हो गया है। 2 रन चाहिए, केवल 2 रन चाहिए। इसे कहते हैं कमाल के ऑलराउंडर। क्या गजब के ऑलराउंडर है राज दलवी। पौनी पाड़ा टीम ने भी ऐलान किया उनको इस कप में आसानी से गिराना मुश्किल है। कमाल का परफॉर्मेंस, फोकसमैन राज दलवी। पावर प्ले में ओवर किया, 6 रन दिए केवल। गेंदबाजी के लिए आया ना है, बचा कुछ नहीं है और ना कुछ बचेगा। समर्तबा लंबा हिट लेना चाहते थे। देखिए खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदलना चाह रहा था, लेकिन कामयाब नहीं हुआ। सागर दलवी सामना कर रहे हैं आयान का। 11 गेंदों में 2 रन बचाना मानो जुए शेर लाने के बराबर है। गति परिवर्तन हाथ को रोक के किया। सागर भी अनुभवी खिलाड़ी हैं, लेकिन उनको पता चाहिए
कि सिक्सर लगकर भी उतने ही पॉइंट मिलेंगे जितना सिंगल बना के मिलेंगे। सिक्सर के चक्कर में बीपीएल के फाइनल में क्या हाल हो गया फ्रेंड सर्कल का। आप सिंगल भी बनाते तो वही रन दिए जाएंगे। आउटफील्ड में खेला, 1 रन, केवल 1 रन चाहिए पौनी पाड़ा को अगली पायदान पे पहुंचने के लिए। अगली टीम भी बहुत मजबूत टीम है। दोनों बल्लेबाजी में अमर चौधरी एक तरफ हैं तो एक तरफ हैं मिस्टर पटेल। ओ हो क्या समाप्त किया है, स्विच हिट और स्वीट हिट। गेंद धीरे 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 अब जाकर बाउंड्री के बाहर जाती हुई मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन ऑल पौनी पाड़ा टीम। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है इसमें, मैन ऑफ द मैच सेकंड में नहीं है। राज आपको आना है, राज दलवी आपको आना है। वसीम बुबेरे ने आपके 2 शॉट की सराहना करते हुए खास तौर से एक्स्ट्रा कवर पे जो मारा था, ऑस्ट्रेलिया के मार्क वाह की तरह आपने खेला था, उन्हीं के हाथों से हमें 200 रुपये आपको दे रहे हैं। वेलकम राज, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। राज को ये 200 रुपये वसीम बुबेरे दे रहे हैं। ये वडोली है, यहाँ पे अच्छे खेल की सराहना होती है।